हा माझ्यासमोर एक बोर्ड लावला आहे, याच्यावरती लिहिलंय काय बघा, श्री लक्ष्मणजी मंदिर, शूर्पणखा की नाक काटी हुई जगा. त्या इकडे शूर्पणखाचा नाक कापलेला रावणाच्या बहिणीचा, तर ती ही जागा आहे. तर जाऊन तर हे बघा, हे आहे ते चित्रण. तर हा तपोवन म्हणजे हा तो जंगलात जिकडे वनवास काढलेला 14 वर्ष श्रीरामांनी. तर हे बघे वन ठेवल्यात चित्र म्हणजे काढून, तर ह्याच्यावरून हिस्ट्री समजायची असते आपल्याला. हे बघा समुद्र मंथन, देवता, राक्षस, नाग, दगड, फुलं, अमृत गायब झाला. तर आज आमच्या सकाळची सुरुवात झाली चुलीत फाट्या बघत्यानं. ही बघा चूल पेटवून आम्ही भात बनवा लावलाय. तर ही आजची आमची सुरुवात आहे ब्लॉगची. आता आमची धावपळ करून झाले म्हणजे नाश्ता करून झाले आणि आता आपण चालू वणीसाठी थेट तिकडनं. तर आपली बस इथे लावली मस्तपैकी आणि निघतोय आता आपण वणी. आता आम्ही पोचलोय वणीला फायनली, म्हणजे खाली आहे गड चढायला, अजून घाट चढायचा बाकी आहे. पण प्रॉब्लेम ही झाले का जत्रा आहे वणीची, 4-5 दिवस झाले वणीची जत्रा आहे, तर जाम गर्दी आहे. जर आता आम्ही गेलो तर डायरेक्ट संध्याकाळी येतील, म्हणजे 5 ते 6 तास आम्हाला थांबायला लागेल दर्शनासाठी. तर इकडूनच दिसते बघा, हे पायी रस्ता आहे. तर इकडे जेवढी गर्दी लागली आहे ना, म्हणजे इथूनच पूर्ण गर्दी झाली. आणि गड या साईडला आहे पूर्ण वरच्या साईडला. तर बघूया काय डिसिजन घेत आहेत आपण. एखादा आपला वणी कॅन्सल होईल, नाही तर जाऊ आणि फक्त तिकडे जाऊन रिटर्न येऊ गडाच्या खालूनच, दर्शनाला नाही जायचं. ते लालपरी आले, आता निघू आपण वरती गडावरती. चला चला चला. तर आता आम्ही गडावरती पोहोचलोय आणि इकडे बसी बघा कुठे लागल्यात. तर बसी पुढे लागतात, अजून आम्हाला 1 किलोमीटर चालत जायला लागेल तेव्हा आम्ही गडाजवळ पोहोचू, म्हणजे खाली गडाच्या. आणि इकडे लालपरी बघा किती लागल्यात, 1 2 3 4 5 या सगळ्या लालपऱ्या लागल्या. तर 15च्या वरती बस इकडे लागलेल्या आहेत लालपरी फक्त. हा सांगतोय मी लालपरी 15 पण आहे, 20 तरी असतीलच, कारण की आज जत्रा आहे. 7 दिवस सप्तशृंगीची यात्रा चालू आहेत म्हणून गर्दी आहे एवढी. तर ही बघा 1 किलोमीटर लांबची गर्दी आहे, 1 किलोमीटर लांब एवढी गर्दी आहे. आणि गावातून लांब आहे आपल्यापासून इथून. गरमागरम पावडे, सँडविच, भजे. तर फायनली मी आलो आता पार्किंगमध्ये याच्यासाठी आलो, कारण की समोर जाणं म्हणजे मूर्खाचं काम आहे. एवढी गर्दी आहे तिकडे, चालायला पण जरा जागा नाही मिळत. तर मी पार्किंगमध्ये आलो आणि इकडनं मंदिराचा व्ह्यू सगळ्यात बेस्ट म्हणजे व्ह्यू येतो ना, तो इकडनंच येतो. तर आपण आलो आहे बघा. तर इकडनंच आपल्याला आता दर्शन घ्यायचं आहे आईचं, कारण की मध्ये जाणं म्हणजेच डायरेक्ट आता गेलो म्हणजे डायरेक्ट संध्याकाळी खाली यायचं आहे, रात्री डायरेक्ट. रोपवेमध्ये प्लॅस्टिकच्या बाटल्या नेण्यास पण बंदी केली आता, जस्ट सूचना झाली, कारण की पब्लिकच एवढे आले इकडे. ये हमारे लोग इधर आके रुके जी, हम इनको मंदिर ढूंढ रहे जी. आणि मंदिराजवळ गवसा लागलो, इकडे येऊन थांबले. सो जेवण करून आम्ही आलो आता दिंडोरीला मठामध्ये. हे बघा मोठा आहे, काय बोलतात त्याला, स्टार्टिंगचा गेट असं समजा. आणि आता आम्ही चाललो मठामध्ये, पण मठामध्ये शूट अलाउड नसते बाबा. स्वामी समर्थांचा मठ आहे दिंडोरीचा. तर हा रस्ता आहे मस्तपैकी, झाडं आहेत लेफ्ट राईट दोन्ही साईडला, आणि सरळ जायचं आपल्याला मस्तपैकी मठामध्ये. सो समोर आहे आपल्या मठ. हा बघा, हा सरळ रस्ता येऊन डायरेक्ट मठातच संपतो. तर हा मठाचा गेट आहे आणि मठ आहे समोर. रस्ता पण खूप सुंदर आहे. बघा असं येताना मस्त आजूबाजूला झाडं आणि समोरच येऊन डायरेक्ट रस्ता मठातच संपतो. तर जेवढ्या मठामध्ये मी गेलो ना आजपर्यंत, सर्व स्वच्छ आणि सुंदर. फक्त आपल्याकडे मंदिरामध्येच लोक वाट लावतात, आता काय माहिती. इकडे बघा ती रस्ता एवढा स्वच्छ आहे. लेट्स गो लोंडो आपल्या दुसऱ्या प्लेसला. ते मला ना माहीत कुठे जायचं आहे, कारण की नवीनच स्पॉट गवसून काढल्या तेवाले. तो भाई लोक, आता आपण आलोय तपोवन बघायला. तपोवनमध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची मंदिर आहेत. आणि हे बघा या साईडला एक मोठी मूर्ती दिसते त्या साईडला, बस झाडांमुळे मला पण नाही दिसत आहे अजूनपर्यंत. तर आता बघू आपण तपोवनमध्ये काय काय आहे बघायला, म्हणजे मस्तपैकी. हा माझ्यासमोर एक बोर्ड लावला आहे, याच्यावरती लिहिलं आहे काय बघा, श्री लक्ष्मणजी मंदिर,
शूर्पणखा की नाक काटी हुई जगा. तर इकडे शूर्पणखाचा नाक कापलेला रावणाच्या बहिणीचा, तर ती ही जागा आहे. तर जाऊन बघू मध्ये. तर आता मी आलो लक्ष्मणाच्या मंदिरामध्ये आणि मंदिराच्या मध्ये सर्वात पहिला एंटर केल्यावर आपल्याला तिकडे शूर्पणखाचं जे नाक कापलं ना लक्ष्मणजींनी त्याचं चित्रण पाहायला मिळते. आणि इथे बजरंगबली पण आहेत आपल्या एंटर केल्यानंतरच. आणि समोरच आपल्याला लक्ष्मण यांचं मंदिर बघायला भेटते. आणि बाजूला ह्या झाडाखाली पिंड आहे ठेवलेली शंकराची. तर हे सर्व या मंदिराच्या मध्ये बघायला भेटतो. आणि बाजूलाच एक आणखीन मंदिर आहे, नाव विसरलो मी, विसरायची आदत आहे मला. तर हे बघा चित्रण दाखवतो तुम्हाला पहिला. तर हे बघा हे आहे ते चित्रण. ही जी जागा आहे ना श्रीरामांच्या पावलांनी पावन झालेली जागा आहे. म्हणजे तर हा तपोवन म्हणजे हा तो जंगलात जिकडे वनवास काढलेला 14 वर्ष श्रीरामांनी. हे बघे ठेवल्यात चित्र म्हणजे काढून, तर ह्याच्यावरून हिस्ट्री समजायची असते आपल्याला. हे बघा. तर इकडे आपण एक ग्रुप फोटो घेऊ आणि निघूया आपल्या पुढच्या पॉईंटकडे, जे शेवटचं राहिलेलं आहे आता. हा आलो. इकडे शूटिंग चालू आहे रीलची. हे बघा आयफोन घेऊन पोरगा रील बनवायला लागल्यात. ते दोघे जण रील स्टार आल्यात, रील बनवायला लागल्यात मस्तपैकी. मला कधी असा आयफोन भेटेल काय माहिती, मग मी पण बनवेल भेंडीवर खतरनाक व्हिडिओ. चला चला आपले चला ना. किती बसतील रे, बसले का बसूनच राहतात. तर हे बघा समुद्र मंथन, देवता, राक्षस, नाग, दगड, फुलं, अमृत गायब झाला. हे इकडे गार्डन. सो आलोय आपण आता मंदिराच्या मध्ये. माझ्या मागे बघा मंदिर, स्वामीनारायण मंदिर. आजचा शेवटचा स्पॉट आपला हा आहे. नाशिकमधला आहे स्वामीनारायण मंदिर. मंदिर तर खूप सुंदर आहे. फक्त प्रश्न आहे का व्हिडिओमध्ये शूट करून देतात का नाही. तर बाहेरून 2-3 सिनेमॅटिक घेऊन निघू आपण आता हॉटेलसाठी मस्तपैकी. तर आपला शेवटचं स्पॉट पण झालं आहे फिरून. समुद्र मंथन आपण शेवट समोरून बघू. तर बघा आता प्रॉपर दिसतो, नाक पण दिसतो समुद्र मंथन. आणि निघू आपण आता आपल्या हॉटेलवरती.